तेथे कर माझे जुळती. लेखक डॉक्टर अजित देसाई. हो, काळरात्रच होती ती. त्या खोलीत भयान शांतता पसरली होती. डॉक्टर शरद गुप्तेंनी संध्याकाळी 7च्या सुमारास डॉक्टर दामलेंचा व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला होता. जवळजवळ 30 दिवस व्हेंटिलेटर हा डॉक्टर प्रकाश दामलेंचा दिवस रात्र सोबती राहिला होता. ज्या वेळेस कळून चुकले की आता जास्त वेळ व्हेंटिलेटर ठेवण्यात काहीच अर्थ उरला नाही, त्यावेळेस डॉक्टर दामल्यांच्या मुलाने म्हणजे आमोदने व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या 9 वाजण्याच्या सुमारास डॉक्टर दामलेंची प्राणज्योत हळूहळू मालवत गेली आणि त्यानंतर त्या खोलीत जणू काही सर्वत्र अंधार पसरला. यमाने मात्र आपले काम चोख बजावले होते. तो डॉक्टर दामल्यांच्या कुडीतून त्यांचे प्राण अलगदपणे घेऊन गेला होता. एका महान व्यक्तिमत्वाचा अंत झाला होता. डॉक्टर प्रताप फडके त्यांच्याजवळ बसलेले होते. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा आणि डॉक्टर दामलेंचा जीवनपट सरकून गेला. त्यांच्या व डॉक्टर दामल्यांच्या लहानपणापासून ते एकत्र वाढलेले होते. त्या दोघांना सर्वजण राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखत होते. डॉक्टर प्रकाश दामले आणि डॉक्टर प्रताप फडके हे गिरगावात गायवाडीत राहत असत. त्या दोघांच्या वयामध्ये फक्त 4 महिन्यांचे अंतर होते. डॉक्टर दामले हे एप्रिलमध्ये जन्मले होते, तर डॉक्टर फडके हे जुलैमध्ये जन्मले होते. त्यांच्या व फडक्यांच्या इमारतीत फारच थोडे अंतर होते. दामलेंचे वडील व फडक्यांचे वडील ह्यांचा पूर्वीपासून घरोबा होता. ते दोघेही खाजगी कंपनीत नोकरी करत असत. श्री महेश उर्फ बापूसाहेब दामले हे टाटा आयर्न अँड स्टील म्हणजेच टिस्कोमध्ये, तर श्रीकांत फडके हे ऑर्लिकॉन कंपनीत नोकरी करत असत. प्रकाश आणि प्रताप हे दोघेही लहानपणापासून हुशार आणि चुणचुणीत मुले होती. ते दोघेही गिरगावातील चिकित्सक समूह विद्यामंदिर शाळेत शिकत होते. त्यांचे सर्व शिक्षण इयत्ता 1ली पासून ते थेट मॅट्रिकपर्यंत ह्याच शाळेत झाले होते. प्रकाशने अगदी पहिल्यापासून वर्गात पहिला येण्याचा पाठपुरावा केला होता. त्याने कधीही हातचा हा क्रमांक गमावला नव्हता. तसे म्हणावयाचे झाले तर प्रतापही काही कमी हुशार नव्हता. तो नेहमी पहिल्या 5 क्रमांकात असायचा. ह्या दोघांनाही वाचनाची आवड होती. मैदानी खेळाबद्दल म्हणावयाचे झाल्यास या दोघांनाही त्यामध्ये फारशी रुची नव्हती. अगदीच हे खेळ उदाहरणार्थ हॉकी, क्रिकेट, फुटबॉल वगैरे आवडत नव्हते अशातला भाग नाही, परंतु त्यांची ओढ जास्त करून बैठे खेळ व वाचनात जास्त होती. शाळेची 11 वर्षे कशी भराभर निघून गेली हे कळले सुद्धा नाही. मॅट्रिकमध्ये प्रकाशला डिस्टिंक्शन मिळाले तर प्रतापला 71% मार्क्स मिळाले. त्या दोघांनीही जय हिंद कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. त्यावेळेस जय हिंद कॉलेज हे मुंबईतील एक नावाजलेले कॉलेज होते. त्यांना सायन्स उर्फ विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला होता. पहिले वर्ष हा म्हणता निघून गेले. या वर्षी देखील त्या दोघांना 70%हून जास्त गुण मिळाले होते. आता त्यांच्यासमोर एक मोठा बिकट प्रश्न उभा राहिला. तो म्हणजे ए ग्रुप घ्यायचा की बी ग्रुप घ्यायचा. ए ग्रुप घेतला तर गणिताला महत्त्व देऊन इंजिनिअरिंगच्या दिशेने वाटचाल करायची, की बी ग्रुप घेऊन वैद्यकीय शिक्षणाला झुकते माप द्यावायचे. अखेर विजय बी ग्रुपचा झाला. त्या दोघांनीही बी ग्रुप घ्यावयाचे ठरवले. दोघांनाही पहिल्यापासून प्राणीशास्त्र म्हणजे बायोलॉजी हा विषय आवडत असे. त्यांना मनापासून वैद्यकीय शास्त्र निवडावे असे वाटत होते आणि म्हणूनच त्या दोघांनीही इंटर सायन्सला बी ग्रुप निवडला. इंटर सायन्सची परीक्षा जवळ येत होती. प्रकाश आणि प्रताप यांची परीक्षेची तयारी जोमाने चालू होती. अखेर तो परीक्षेचा दिवस उजाडला. पहिला वनस्पतीशास्त्राचा म्हणजे बॉटनीचा पेपर सोपा होता. दुसरा जीवशास्त्र म्हणजे झुऑलॉजीचा पेपर देखील चांगला गेला. दुसऱ्या दिवशी भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचा पेपर होता. तो काहीसा वेगळ्या धरणीचा होता आणि कठीणसुद्धा होता. हा पेपर म्हणजे रुईया महाविद्यालयातल्या भौतिकशास्त्राचे प्राचार्य डॉक्टर गोडबोले यांनी काढला होता. हे डॉक्टर गोडबोले हे फार विद्वान होते.
त्यांचे फिजिक्स विषयात नैपुण्य होते. त्यांनी काढलेले पेपर्स नेहमीच कठीण असत. ज्यांची बुद्धी सामान्य आहे अशा विद्यार्थ्यांना त्यांचा पेपर कठीण जात असे. बाकीची सर्व लेखी परीक्षा चांगली झाली. प्रॅक्टिकलसुद्धा उत्तम झाली. आता त्या दोघांचे परीक्षेच्या निकालाकडे डोळे आणि वेध लागले होते. अखेर परीक्षेचा निकाल लागला. प्रकाशला त्याच्या योग्यतेपेक्षा थोडे कमी गुण मिळाले होते. त्याला फक्त 70% गुण मिळाले होते, तर प्रतापला 68% पडले होते. अर्थातच रुईया महाविद्यालयाचा विद्यार्थी हा पहिला आला होता, परंतु त्याला देखील 73%च गुण मिळाले होते. मुंबईत एकूण 4 वैद्यकीय महाविद्यालये होती. सेठ गोवर्धन सुंदरदास मेडिकल कॉलेज, जे परेल येथे स्थित असून KEM रुग्णालयाशी संबंधित आहे. हा महाविद्यालयाची क्रमांक पहिला म्हणून गणना केली जात असे. दुसऱ्या क्रमांकावर भायखळा येथे असलेले ग्रँड मेडिकल कॉलेजची गणती केली जावयाची. हे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय होते व ते सर जमशेदजी जीजीबॉय हॉस्पिटल म्हणजे JJ हॉस्पिटलशी संबंधित होते. मुंबईत आणखी 2 वैद्यकीय महाविद्यालये होती. ती म्हणजे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज म्हणजे TNMC आणि लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज. ही दोन्ही महाविद्यालये मुंबई महानगरपालिकेच्या कक्षेत होती. TNMC कॉलेजला नायर रुग्णालय हे विद्यार्थ्यांना वैद्यकीय चिकित्सा करण्यासाठी नेमून दिलेले हॉस्पिटल होते. तसेच सायन रुग्णालय हे लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयाला तसेच मार्गदर्शन करण्यासाठी दिले गेले. प्रकाशला सेठ GS मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण प्रत्येक टक्केवारीच्या मागे जवळपास 20 ते 30 विद्यार्थी होते. प्रकाशला ग्रँट मेडिकल कॉलेजात आणि प्रतापला TNMC कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. दोघेही ॲडमिशन घेऊन घरी गेले. काय मग, कोणत्या विद्यालयात प्रवेश मिळाला? इति बापूसाहेब दामले. बाबा, GMCमध्ये ॲडमिशन मिळाली. इति प्रकाश. अरे मग चांगले आहे की, आपल्या घरातून कॉलेज जवळ आहे. तुझा प्रवास करण्यात जास्त वेळ नाही जाणार. जे होते ते बऱ्यासाठीच. इति बापूसाहेब. आणि बरं का, मी माझ्या मित्रांसोबत चर्चा केली होती कोणते कॉलेज बरे आहे म्हणून. तर त्यांनी मला सल्ला दिला की जर तुझ्या मुलाला पुस्तकातला किडा व्हायचे असेल तर GS वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, परंतु जर त्याला खरेच त्याच्या बुद्धीला चालना द्यावयाची असेल तर त्याला GMCमध्ये प्रवेश मिळेल. असो. इति बापूसाहेब. कॉलेजचा पहिला दिवस. प्रकाशने देवाला नमस्कार केला. त्यानंतर तो सर्व थोरांच्या पाया पडला आणि नंतर बसने कॉलेजला गेला. पहिल्या प्रथम कॉलेजचे डीन डॉक्टर VV विरकरांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. माझ्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, हो, आता तुम्हाला फ्रेंड्स म्हटले पाहिजे, कारण तुमच्यापैकी कित्येक जण आपल्या कॉलेजचे व तसेच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करतील, काही सांगता येत नाही. तुम्हा सर्वांना माहीत आहे की मेडिकल प्रोफेशन हे किती नोबल प्रोफेशन आहे. मी मुद्दामहून वैद्यकीय व्यवसाय म्हणून शब्दप्रयोग केला नाही, कारण हल्ली ह्या प्रोफेशनचे स्वरूप बदलत चालले आहे. काही डॉक्टर्स हे प्रोफेशन बदनाम करीत आहेत. ह्या व्यवसायाच्या बाबतीत लोकांच्या भावना व प्रेम यांना धक्का पोचताना दिसतोय. हे बदलण्याचे कार्य सर्वस्वी तुमच्या हातात आहे. त्यामुळे मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही असे कोणतेही कृत्य करू नका की त्यामुळे या व्यवसायाला किंवा देशाला डाग किंवा काळिमा लागेल. तुम्ही सतत असे कार्य करत राहा की ज्याचा आपल्या देशाला अभिमान वाटेल. प्रकाशला त्यांचे हे भाषण मनापासून आवडले आणि त्याचा डॉक्टर विरकरांविषयी असलेला आदर द्विगुणित झाला. पहिला क्लास, स्थळ ॲनाटॉमी प्रयोगशाळा. त्या खोलीत सर्वत्र फॉर्मॅलिनचा वास पसरला होता. तो वास कुबट नसला तरी काहीसा विचित्र दर्प वाटत होता. आता या वासाची सवय कराव्यास लागणार होती. त्या लॅबमध्ये जवळपास 10 टेबल्स
ठेवली होती. त्या प्रत्येक टेबलावर एक एक मृतदेह म्हणजे डेड बॉडी ठेवले होते. सुरुवातीला सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण कोणीही असे उघडे शव बघितले नव्हते. परंतु लगेचच सर्वजण वर्तमानाचा सामना करण्यास सज्ज झाले. 4 डेमॉन्स्ट्रेटर्स एका टेबलावर बसले होते. त्यातील डॉक्टर अरुण बदामींनी सर्वांना डिसेक्शनबद्दल थोडीफार माहिती करून दिली. कनिंगहॅम 3ही व्हॉल्यूम्स आणावयास सांगितले. एकेका टेबलावर 4 विद्यार्थ्यांचा गट करण्यात आला. मी काही जास्त तपशिलात शिरणार नाही. फक्त एकच सांगेन, माझ्याबरोबर आणखीन 3 जण कोण होते, कारण त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली असे मला वाटते. ते म्हणजे अमर आगाशे, किरण देवळे आणि ज्योती देशमुख. अमर आगाशे हा झेवियर्स कॉलेजमधून आला होता. किरण देवळे हा पार्ल्यात असलेले पार्ले कॉलेज उर्फ साठे कॉलेजचा विद्यार्थी होता आणि ज्योती देशमुख ही रुईया कॉलेजची विद्यार्थिनी होती. दिवस जात होते तसतशी सर्व सोबत्यांबरोबर मैत्री वाढत गेली. त्यातल्या त्यात प्रकाश आणि ज्योती यांचे सूत जरा अधिक प्रमाणात जुळत होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे ते दोघेही एकाच विचारांचे होते. त्यांचे बहुधा सर्व बाबतीत एकच मत असायचे. तात्पर्य काय, तर त्यांचे सर्व बाबतीत पटत होते. अमर आणि किरण ह्या दोघांची मते नेहमीच वेगळी असायची. असो, एका दिवशी अमर आणि किरणने प्रॅक्टिकलला दांडी मारली आणि ते सिनेमा बघावयास गेले. अर्थात प्रकाश व ज्योती त्यांच्याबरोबर न जाता डिसेक्शन करण्यास गेले. आज त्यांना पोस्टिरियर ट्रँगल उघडावयाचा होता. दोघांचेही लक्ष अभ्यासात रमत नव्हते. मनात कोणती तरी घालमेल होत होती. ज्योती, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे आहे. प्रकाशनेच पहिले पाऊल टाकायचा निर्णय घेतला. मला असे वाटते की आपल्या दोघांचे विचार जवळपास जुळतात. मला तुझ्याबद्दल काय वाटते ते मी शब्दात व्यक्त करू शकणार नाही, परंतु एवढेच सांगतो की तुझी जर काही आडकाठी नसेल तर आपली ही मैत्री दृढ करायची माझी इच्छा आहे. मला काय म्हणायचे हे तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलीला कळलेच असेल. इति प्रकाश. अरे, एवढे सांगण्यासाठी तू एवढे आडेवेडे घेतलेस. सरळ सांग की माझे तुझ्यावर प्रेम जडले आहे. तुला स्वीकार असेल तर हो म्हण. प्रकाश, खरे सांगायचे तर ज्या वेळेस मी तुला प्रथम पाहिले त्यावेळेसच तू मला आवडला होतास. पण भीती वाटत होती की तुम्ही स्कॉलर लोक माझ्यासारख्या गरीब मुलीची किती पर्वा करणार. मग तुझ्याशी बोलताना तुझ्याबद्दलचा आदर वाढला. तुझ्याबद्दल आस्था व आपुलकी वाटू लागली. कवी लोक ह्याला प्रेमाची उपमा देत असतील कदाचित. इति ज्योती. त्या दिवशी संध्याकाळी त्या दोघांनी कॅफे गुडलकमध्ये भेटायचे ठरवले. संध्याकाळ कधी एकदा होते अशी त्यांची मनस्थिती होती. एकदाचे 6 वाजता ते दोघे भेटले. प्रकाश, मला असे वाटते की आपण आपल्या घरच्यांच्या बद्दल थोडीफार कल्पना करून देणे महत्त्वाचे होईल. मी ज्योती गंगाधर देशमुख. माझ्या घरी माझे बाबा, माझी आई आणि माझा धाकटा भाऊ राहतो. माझे वडील हे सरकारी नोकरीत आहेत. माझी आई आपला संसार स्वबळावर चालवणारी गृहिणी आहे. पदरात 2 मुले पडल्यावर एका अत्यंत चांगल्या नोकरीवर पाणी टाकून संसारात हातभार लावला. संस्कारामुळे आम्हा मुलांना चांगले वळण लागले गेले. वडील जास्त प्रमाणात त्यांच्या नोकरीत व्यस्त असायचे, म्हणून मुलांकडे लक्ष द्यावयास वेळ मिळत नसे. परंतु आईने त्याची उणीव कधी भासू दिली नाही. माझा भाऊ माधव हा माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान असून तो जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत आहे. त्याला चित्रकलेत रुची आहे. आम्ही खारमध्ये 15व्या गल्लीत राहतो. मी सकाळी रोज आगगाडीने प्रवास करून कॉलेजला येते. ज्योती, मी पण काही चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही. माझे वडील टिस्को कंपनीत नोकरी करतात. माझी आईसुद्धा एक गृहिणी आहे. मला पण एक भाऊ आहे. तो माझ्याहून 2 वर्षांनी लहान आहे. त्याला इंजिनिअरिंगची आवड आहे. सध्या आम्ही गिरगावात राहतो. तेथे माझा जिवलग मित्र प्रतापसुद्धा राहतो. त्याच्याशी मी तुझी ओळख करून देईनच. हे असे आमचे तुमच्याप्रमाणे चौकोनी कुटुंब आहे.
एका बैठकीत ज्योतीने तिच्या रुईया कॉलेजच्या आठवणी सांगितल्या. आमचे डॉक्टर गोडबोले सर म्हणजे एक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान प्राध्यापक होते. त्यांनी आमचा प्रिलिमिनरी परीक्षेचा पेपर एवढा कठीण काढला होता की फक्त 2 मुलेच पास झाली होती. त्यापैकी एक त्यांचा लाडका विद्यार्थी निरंजन आपटे होता. निरंजन हुशार होता यात शंका नव्हती. हाच तो विद्यार्थी जो इंटर सायन्सला पहिला आला. ह्यामुळे आमचा एकच फायदा झाला की वार्षिक परीक्षेचा पेपर तुलनेत बऱ्यापैकी सोपा होता. इति ज्योती. अगं ज्योती, तुझ्यासारख्या हुशार मुलीला तो पेपर सोपा जाणार ह्याबद्दल शंकाच नाही. जातीच्या सुंदरीला, सॉरी चुकलो, सुंदरी म्हणणार नाही कारण तू जरी सावळी असलीस तरी नाकी डोळी सुरेख आहेस ह्याबद्दल वाद नाही. तर मी काय म्हणत होतो की जातीच्या बुद्धिमान मुलीला काहीही कठीण नसते. इति प्रकाश. बरे, एवढे काही हरभऱ्याच्या झाडावर चढवण्याची गरज नाही. दर शनिवारी सायंकाळी प्रकाश आणि प्रताप हे मुंबई चौपाटीवर फिरावयास जावायचे. प्रतापचे TNMC मधील रुटीन चालू होते. दररोज न चुकता कॉलेजमध्ये जाणे व कॉलेज सुटल्यावर घरी परत जाणे हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम असायचा. प्रताप हा एकमार्गी सरळ नाकासमोर चालणारा मुलगा होता. त्यामुळे आपल्या आसपास कोण वावरते ह्याची त्याला तमा, परवा किंवा काळजीसुद्धा नव्हती. तो बरा आणि त्याचा अभ्यास बरा अशी त्याची वृत्ती होती. ह्या शनिवारी जेव्हा प्रकाशने प्रताप समोर ज्योतीचा विषय काढला त्यावेळेस प्रतापचा चेहरा बघण्यालायक झाला होता. चेहऱ्यावरचा अविश्वासाचा भाव परंतु त्याचप्रमाणे आनंदाची भावना दोन्ही स्पष्टपणे व्यक्त होत होत्या. आपला मित्र एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा प्रकाशने ज्योतीचे गुणगान गावयास सुरुवात केली त्यावेळेस मात्र प्रतापची खात्री पटली की आपल्या मित्राला प्रेमाचे डोहाळे लागले आहेत. प्रकाशने त्याला अखेरीस तिची ओळख करून देण्याचे कबूल केल्यावरच प्रतापने त्याचा पिच्छा सोडला. कॉलेजमध्ये पार्ट एक्झाम्स, टर्मिनल्स, प्रिलिमिनरी परीक्षा ह्यांना तोंड देता देता 1.5 वर्ष कसे चुटकीसरसे निघून गेले कळले सुद्धा नाही. प्रकाश, प्रताप आणि ज्योती तिघेही पास झाले. प्रकाशला ॲनाटॉमीमध्ये डिस्टिंक्शन मिळाले. 2ऱ्या वर्षाच्या सुरुवातीस प्रकाशचे वडील नोकरीतून निवृत्त झाले. त्यांनी खारमध्ये 17व्या रस्त्यावर एक फ्लॅट विकत घेतला व तेथे राहावयास गेले. आता प्रकाशला ज्योतीचा जास्त वेळ सहवास लाभणार होता. असो, 2ऱ्या वर्षाच्या सुरुवातीस मात्र आपल्या शिक्षणाला स्थैर्य प्राप्त झाल्याची भावना मनात रुजू लागली. आता काही झाले तरी आपल्या नावापुढे डॉक्टर लागणार हे निश्चित झाले. मी काही आता जास्त तपशिलात जाणार नाही. फक्त एवढेच सांगतो की प्रकाशला फॉरेन्सिक विषयात प्रचंड आवड निर्माण झाली. कॉलेजच्या रोगविकृतीशास्त्राच्या म्हणजे पॅथॉलॉजी लॅबच्या वरतीच फॉरेन्सिकची लॅब होती. प्रकाश जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तिथे जाऊन बसायचा आणि जेवढे म्हणून ज्ञान पदरी पडेल तेवढे आत्मसात करायचा. 2रे व 3रे वर्ष देखील जगाच्या नियतीनुसार भराभर निघून गेली. अंतिम परीक्षा झाली म्हणजे लेखी परीक्षा व नंतर प्रॅक्टिकल्स बरोबर तोंडी परीक्षासुद्धा पार पडल्या. सर्वांच्या परीक्षा चांगल्या झाल्या होत्या. सर्वांना पास होण्याची खात्री होती. आता त्यांचे डोळे निकालाकडे लागले होते. तो दिवस उजाडला. प्रकाश, प्रताप आणि ज्योती तिघेही पास झाले होते. प्रकाशला मेडिसिन व सर्जरीमध्ये डिस्टिंक्शन मिळाले होते. ज्योतीला बालरोगशास्त्र म्हणजे पीडियाट्रिक्स या विषयात चांगले गुण मिळाले होते. प्रतापला सुद्धा बरे गुण मिळाले होते. तरी त्यात काहीच स्वारस्य नव्हते कारण त्याने 2ऱ्या वर्षातच पॅथॉलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MD करायचे निश्चित केले होते. त्याला त्या विषयात गुणसुद्धा चांगले मिळाले होते. आता 1 वर्ष इंटर्नशिप म्हणजेच प्रशिक्षणार्थी अनुभव करावयाची, सराव करण्याची गरज असते. नेमके तसेच प्रत्यक्ष रोग्यांवर इलाज करण्या अगोदर रोग्यांच्या माहितीचा सराव करावा लागतो. त्या क्रियेस इंटर्नशिप म्हटले जाते. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 1 वर्ष भरकन निघून गेले. आता प्रकाशसमोर 2 पर्याय होते.
एक म्हणजे मेडिसिन घेऊन MD फिजिशियन होणे किंवा सर्जरी घेऊन MS होणे. अंततः शेवटी मेडिसिनने बाजी मारली. प्रकाशने फिजिशियन व्हायचे ठरवले. ज्योतीने बालरोगतज्ञ म्हणजे पीडियाट्रिशियन होण्याचा निर्णय घेतला. प्रकाश आणि ज्योतीने स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावरच लग्न करायचा निर्धार केला. प्रकाशला डॉक्टर तुळपुळेंच्या युनिटमध्ये पहिली हाऊसपोस्ट करावयाची संधी मिळाली. डॉक्टर तुळपुळे हे त्यांचे गाईड देखील होते. डॉक्टर प्रवीण तुळपुळे हे JJ हॉस्पिटलमध्ये एक नावाजलेले मानद फिजिशियन म्हणजे ऑनररी फिजिशियन म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या हाताखाली काम करण्यास मिळणे म्हणजे एक अप्रूप मानले जायचे. त्यांच्या त्या युनिटमध्ये आणखी 2 त्यांचे सहकारी होते. ते म्हणजे डॉक्टर विनय लेले आणि डॉक्टर अविनाश गोखले. प्रकाशने ह्या पोस्टमध्ये रात्रंदिवस काम करून सर्वांचेच स्वतःबद्दलचे मत बनवले. दुसरी पोस्ट GT हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विश्वास ओक यांच्या युनिटमध्ये केली व रजिस्ट्रारची पोस्ट पुन्हा डॉक्टर तुळपुळ्यांकडे केली. वेळ मिळाल्यास तो त्याच्या मित्रांना देखील मार्गदर्शन करीत असे. ज्योतीने डॉक्टर शिरीन दस्तूर यांच्याकडे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करून त्यांचा विश्वास संपन्न केला. हे काही खायचे काम नव्हते. डॉक्टर दस्तूर ही एक खडूस प्रोफेसर म्हणून कुप्रसिद्ध होती. कोणत्याही दुसऱ्या युनिटमध्ये काम करावयास मिळू दे, पण दस्तूरबाईंच्या युनिटमध्ये नको असे सर्वजण प्रार्थना करत असत. असे म्हणतात की ती तिच्या नवऱ्याला सुद्धा धाकात ठेवत असे. परंतु तिचा ज्योतीवर असा काही जीव जडला की ती ज्योतीला आपली मुलगीच मानू लागली. ज्योतीने डॉक्टर शिराज शेटना आणि डॉक्टर हर्षद मर्चंटकडे सुद्धा काम केले आणि शेवटी डॉक्टर दस्तूरच्या शिफारसीनुसार त्यांच्याकडे रजिस्ट्रारशिप केली. प्रतापला कोणत्याही गोष्टीचा ताप झाला नाही. त्याचे काम सुरळीत चालू राहिले. 3 वर्षानंतर प्रकाश MD फिजिशियन, ज्योती MD बालरोगतज्ञ आणि प्रताप MD पॅथॉलॉजिस्ट म्हणून विश्वाच्या अंगणात आपले नशीब व कौशल्य आजमावण्यास सज्ज झाले. प्रतापने पार्ले पूर्व येथे एक छोटासा फ्लॅट बँकेकडून कर्ज काढून घेतला. 1 रूम, हॉल व किचन असलेल्या या फ्लॅटचे त्याने एक प्रयोगशाळेची खोली, एक छोटी रोग्यांना तपासणीची खोली आणि हॉलमध्ये 2 कन्सल्टिंग रूम्समध्ये रूपांतर करून घेतले. प्रतापने प्रकाश आणि ज्योतीला सायंकाळी कन्सल्टिंग रूम्समध्ये बसावयास दिले. नुकतेच लग्न झालेले नवरा बायको लग्नाची भेट समजून त्या खोल्यात प्रॅक्टिस करू लागले. जसे जसे पैसे मिळत तसे तसे थोडीफार प्रतापला मदत करीत असत. 1.5 वर्षे डॉक्टर प्रतापचा पाहुणचार घेतल्यावर डॉक्टर प्रकाश व डॉक्टर ज्योतीने अंधेरीत एका पॉलिक्लिनिकमध्ये बसावयास सुरुवात केली. सकाळी डॉक्टर प्रकाश खारमध्ये असलेल्या डॉक्टर मेहता यांच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये जात असे, तर डॉक्टर ज्योती ही अंधेरी स्थित एका ब्राह्मण सेवा मंडळ केंद्रात 10 ते 1 वाजेपर्यंत काम करीत असे. महिन्याला जरी जास्त प्राप्ती होत नव्हती तरी देखील त्यातूनही थोडेफार पैसे डॉक्टर ज्योती गाठीला जमवून ठेवीत असे. अशीच आणखी 2 वर्षे निघून गेली. डॉक्टर प्रकाशचा व्यवसायात जम बसत चालला होता. डॉक्टर ज्योतीची प्रॅक्टिससुद्धा चांगल्या प्रकारे चालली होती. एकंदर आयुष्याला जरा बरे वळण लागत होते. आता डॉक्टर प्रकाशच्या डोक्यात एखादे हॉस्पिटल काढावयाचे वेध लागले. त्याने त्याची ही कल्पना ज्योतीसमोर मांडली. ज्योतीने त्याला तात्काळ होकार दिला. त्या दोघांनी वर्सोव्याला एक प्लॉट पाहिला, कारण त्या परिसरात स्वस्तात जागा मिळत होती. कारण तेथे कोळ्यांची वस्ती जवळच असल्यामुळे मच्छीचा उग्र दर्प सभोवती येत असल्याने तेथे जागेला भाव नव्हता. आणखी एक प्लॉट जो 4 बंगल्याला होता तो त्यांच्या नजरेत भरला, परंतु त्याची किंमत जरा जास्त होती आणि आता तरी ती घेण्याएवढे पैसे त्यांच्याजवळ नव्हते. तो प्लॉट व हॉस्पिटल बांधण्याची किंमत ही जवळपास 20 लाखांच्या घरात जाणार होती. ज्योती, आपण घर बांधावयाचे ठरवतोय, परंतु आपल्याला प्रताप मदत करू शकणार नाही, कारण त्याला त्याचे स्वतःचेच कर्ज फेडायचे आहे. एक वेळ माझे मात्र जे आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर आहेत ते मला सवडीने पैसे घेण्यास तयार होतील.
तरी देखील 1,00,000 रुपये कोठून तरी जमवावे लागतील. इति प्रकाश. अरे प्रकाश, मी काय म्हणते, आपण माधवला 1,00,000 रुपये द्यावयास सांगू. तो मला नाही म्हणणार नाही. इति ज्योती. दुसऱ्याच दिवशी ज्योती माधवला भेटावयास गेली. तिने माधवला सर्व माहिती देऊन 1,00,000 रुपये देण्याविषयी सांगितले. हे बघ माधव, आम्हाला तुझे पैसे बक्षीस म्हणून नको आहेत. आम्ही तुझे पैसे हप्त्याने तुला परतफेड करू. माधवने पैसे देण्यास नकार दिला नाही, परंतु तो म्हणाला, ताई, मी तुला पैसे देईन, पण माझी एक अट आहे की तुमच्या घराच्या करारनाम्यात म्हणजे अग्रीमेंटमध्ये मला 5% हिस्सा मिळाला पाहिजे. ज्या वेळेस तू माझे पैसे परत करशील त्यावेळेस मी माझा हक्क सोडून देईन. हा फक्त नावापुरता व्यवहार असेल. मला तुमच्या घरामध्ये काडी मात्र रस नाही. ज्योतीने माधवची अट मान्य केली, कारण तिला खात्री होती की माधवचे पैसे ती लवकरात लवकर फेडून देईल. आणखी 2 वर्षांनी डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर ज्योती त्यांच्या बंगल्यात राहावयास गेले. बंगल्याचे नाव समाधान म्हणून ठेवण्यात आले. माधवकडून घेतलेले पैसे फेडून टाकले होते. बंगल्यात तळमजल्यावर 2 खोल्या कन्सल्टिंग रूम्स म्हणून ठेवल्या होत्या. तसेच हॉलमध्ये रोग्यांसाठी वेटिंग रूम करण्यात आली होती. त्या खोल्यांच्या व्यतिरिक्त एक नर्सिंग स्टेशन व एक इतर डॉक्टर्सना बसण्यास रूम केल्या होत्या. पहिल्या मजल्यावर इतर कन्सल्टंट्स करता एक मायनर ऑपरेशन थिएटर केले होते. तसेच 5 खाटांचा जनरल वॉर्ड व 5 स्पेशल रूम्सची सोय केली होती. दुसऱ्या मजल्यावर स्वतःच्यासाठी राहावयास व्यवस्था केली होती. एका रविवारच्या संध्याकाळी 5च्या सुमारास डॉक्टर प्रकाश दामले आणि त्यांचे 4 मित्र डॉक्टर मिलिंद जोशी, कान, नाक आणि गळ्याचे तज्ज्ञ म्हणजे ENT सर्जन, डॉक्टर शशांक पुरंदरे, स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट, डॉक्टर विलास लाड, अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन, आणि डॉक्टर रवी करमरकर, सर्जन, स्टारबक्सच्या कॅफेमध्ये कॉफी पीत बसले होते. त्यावेळेस डॉक्टर दामलेंनी वैद्यकीय व्यवसायाबद्दल चिंता व्यक्त करत आपण त्याकरता काहीतरी केले पाहिजे अशी काळजी व्यक्त केली. अरे प्रकाश, आपण काय करू शकतो? आपल्या हातात काय आहे? इति डॉक्टर मिलिंद जोशी. आपण डॉक्टरांच्या हितासाठी काहीतरी केले पाहिजे असे मला सुद्धा वाटते. इति डॉक्टर विलास लाड. आपण असे काही केले पाहिजे जेणेकरून डॉक्टरांना आपला आधार वाटला पाहिजे आणि आपण त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजे. इति डॉक्टर शशांक पुरंदरे. मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्याला माझी सहमती आहे. इति डॉक्टर रवी करमरकर. मला असे वाटते की आपण एक संघटना स्थापन करूया ज्यात सर्व वैद्यकीय शास्त्राचे तज्ज्ञ सभासद असतील. त्या संघटनेस आपण सर्व वैद्यकीय तज्ज्ञांची संघटना म्हणजे ऑल मेडिकल कन्सल्टंट्स ऑर्गनायझेशन असे नाव देऊया. त्याचा शॉर्ट फॉर्म AMCO असेल. AMCO. आपण सर्व डॉक्टर्स एकत्र येऊ. आपले मूलभूत तत्व असेल आणि ते म्हणजे डॉक्टरांना संकट समयी मदत करणे, डॉक्टरांच्या हितासाठी काम करणे. Our mission will be consultants' benefits and fight for the consultants' rights in every possible way. सर्वांनी एक सुरात या प्रस्तावाला मान्यता दिली. ठरल्याप्रमाणे AMCOची स्थापना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. ह्याचे सर्व श्रेय डॉक्टर प्रकाश दामलेंना देण्यात आले. मी काही जास्त तपशिलात जाणार नाही. फक्त एवढेच सांगेन की त्यानंतर 25 वर्षात AMCOमध्ये खूप परिवर्तने घडून गेली. वैद्यकीय कायद्याचा विभाग म्हणजे मेडिको लिगल सेल बनविला गेला. कित्येक डॉक्टर्सना दिवस रात्र मदतीचा हात पुढे करण्यात आला. कित्येक हुशार आणि अनुभवी वकील डॉक्टर्सना सल्ला देण्यासाठी नेमण्यात आले. AMCOची एक ओपिनियन मेकिंग बॉडी म्हणून गणना होऊ लागली. डॉक्टर दामलेंचे नाव जसे वैद्यकीय क्षेत्रामध्ये घेतले जावायचे तसेच वैद्यकीय कायदे पंडितांमध्ये सुद्धा त्याचे नाव गाजू लागले. कित्येक डॉक्टर्स वकिलांचा सल्ला घेण्याअगोदर त्यांचा सल्ला घेऊ लागले. वैद्यकीय क्षेत्रात
हे एक नावाजलेले तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले आणि एके दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री वसंतराव देशमुखांच्या पर्सनल सेक्रेटरीचा म्हणजे PAचा डॉक्टर दामलेंना फोन आला. त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी बोलायचे आहे. डॉक्टर दामले, नमस्कार. मी वसंतराव देशमुख बोलत आहे. तुम्ही माझ्याकडे माझ्या मुलाला पाहावयास येऊ शकणार का? मला तुम्हाला कन्सल्ट करावयाचे आहे. इति श्री वसंतराव देशमुख. मी तुमच्या मुलाला बघायला नक्की येईन. तुम्हाला शक्य असेल तर मी आज त्या भागात येणारच आहे. मी तुमच्याकडे दुपारच्या 1 वाजता आलो तर चालेल का? इति डॉक्टर दामले. हो हो, अवश्य या. मी पण माझी सर्व कामे बाजूला ठेवून घरी येईन. आपण त्यावेळेस भेटूच. इति श्री देशमुख. दुपारी बरोबर 1 वाजण्याच्या ठोक्याला डॉक्टर दामले वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यांचे उत्तम रीतीने स्वागत करण्यात आले. त्यांना खुद्द श्री वसंतराव मुलाच्या खोलीत घेऊन गेले. त्या खोलीत त्यांचा मुलगा अक्षत खाटेवर पडून होता. त्याची आई त्याच्या शेजारी बसून होती. मातेची चिंता तिच्या नजरेत दिसत होती. अक्षतचा चेहरा निस्तेज दिसत होता. त्याच्या शरीरात उठून बसण्याचे पण त्राण राहिले नव्हते. अंगात ताप होता. तुमचे नाव डॉक्टर तुळपुळे यांनी सुचवले. डॉक्टर तुळपुळे हे आमचे पूर्वीपासूनचे डॉक्टर आहेत, परंतु आता म्हातारपणामुळे ते प्रॅक्टिस करीत नाहीत. अक्षतला गेले 15 दिवसापासून ताप आहे. आत्तापर्यंत 3-4 डॉक्टर्स झाले. त्यांनी त्याच्या सर्व चाचण्या केल्या. त्या सर्व नॉर्मल आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळपास सर्व अँटीबायोटिक्सचा मारा केला. कित्येक औषधे दिली गेली, पण काही केल्या गुण येत नाही. म्हणावे तर ताप 1-2 तास उतरतो व पुन्हा चढतो. काल डॉक्टर तुळपुळेंशी फोनवर बोलल्यावर त्यांनी तुमचे नाव सुचवले. इति श्री देशमुख. असे बघा देशमुख साहेब, मी तुमच्या मुलाला अक्षतला पूर्ण तपासले आहे. त्याचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मला असे वाटते की हा ड्रग फीवर आहे. तुमची जर परवानगी असेल तर आपण त्याची सर्व औषधे थांबवूया. फार तर व्हिटॅमिन Cच्या गोळ्या चालू ठेवूया. त्याने त्याची इम्युनिटी वाढेल. त्याला 2 दिवस निरीक्षणाखाली म्हणजे अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया. इति डॉक्टर दामले. त्याप्रमाणे अक्षतची सर्व औषधे थांबवण्यात आली आणि काय आश्चर्य, अक्षतचा ताप हा एका दिवसात उतरला. तो पुन्हा चढला नाही. त्याच्या चेहऱ्यावर जराशी तरतरी दिसू लागली. नंतर 8 दिवसात तो पूर्ण बरा झाला. श्री वसंतराव देशमुखांनी मनापासून डॉक्टर प्रकाश दामलेंचे आभार मानले. 8 दिवसानंतर डॉक्टर दामलेंना त्यांच्या समाधान घराच्या पत्त्यावर सचिवालयातून एक पत्र आले. पत्रातील मजकूर खालीलप्रमाणे होता. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आम्हाला तुम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होतो की ह्या वर्षाचे वैद्यकीय शास्त्रातील सर्वोत्तम पारितोषिक धन्वंतरीचे मानकरी आपण ठरले आहात. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. राजभवनात 26 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सन्मान सोहळ्यात तुम्हाला हे पारितोषिक बहाल केले जाईल. तुम्ही प्रत्यक्ष ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून हे पारितोषिक स्वीकारावे अशी सर्वांची इच्छा आहे. कळावे, लोभ असावा. आपले सही केली आहे गव्हर्नर A.C. अलेक्झांडर. कॉपी टू मुख्यमंत्री. दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर ठळक अक्षरात बहुतेक सर्व वर्तमानपत्रांनी ही बातमी प्रसिद्ध केली. महाराष्ट्र टाइम्सने तर महाराष्ट्राचे नवे धन्वंतरी म्हणून त्यांचा गौरव केला. सकाळीच प्रतापने त्यांना फोनवरून अभिनंदन केले. प्रताप आता त्याच्या व्यवसायात फारच मग्न होता. त्याची प्रॅक्टिस उत्तम प्रकारे चालली होती. त्याचे कर्ज देखील आता फिटले होते. त्याने पार्ल्यात एक फ्लॅटसुद्धा विकत घेतला. 2 रूम किचनचा फ्लॅट त्याला आणि त्याच्या आईवडिलांना राहावयास पुरेसा होता. त्याने लग्नाचा विचार सोडून दिला होता. प्रकाशचे कुटुंब हेच आपले कुटुंब असे तो मानत असे. ज्योतीच्या घरात नुकताच पाळणा हल्ला होता. ज्योतीच्या 33व्या वर्षी का होईना तिने आमोदला जन्म दिला. त्यामुळे सध्या प्रॅक्टिसकडे जरा कमी लक्ष दिले जाई. तसे म्हटले तर आमोदला सांभाळण्याकरता बाई ठेवली होती.
डॉक्टर दामलेंचा मुलगा आमोद हळूहळू मोठा होऊ लागला. त्याने आपल्या आईवडिलांचे खडतर आयुष्य बघता जन्मात कधीही डॉक्टर न होण्याचा निर्धार केला. त्याने IIT मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यावर त्याने टाटाच्या टेल्को कंपनीत नोकरी पत्करली. तो पुण्याला त्याच्या बायकोसोबत राहू लागला. महिन्यातून एकदा तो मुंबईची फेरी मारत असे. डॉक्टर प्रकाश आजकाल मेडिको लीगल विषयावर व्याख्याने देण्यासाठी संपूर्ण भारतात फिरत असत. त्यांनी आपल्या संघटनेचा पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमध्ये विस्तार केला. त्यांना ॲम्को चार्टर्ड म्हणून संबोधित केले. प्रत्येक ब्रांच सुरू करण्याआधी त्यांना वैद्यकीय निष्काळजीविषयी जागृत केले जायचे. डॉक्टर प्रकाश दामले यांचे नाव डॉक्टरांचा आश्रयदाता म्हणून उल्लेखले जावयाचे. अशा प्रकारे डॉक्टर दामलेंनी वयाची 75 होईपर्यंत स्वतःला गुरफटून घेतले होते. आणि एके दिवशी त्यांच्याकडे एक पत्र कुरिअरने आले. पत्र भोपाळहून आले होते. पत्र वाचताच डॉक्टर दामलेंना आश्चर्याचा धक्का बसला. हे निमंत्रण पत्र राष्ट्रीय न्यायिक अकादमी म्हणजेच नॅशनल ज्युडिशियरी अकॅडमीमधून आले होते. राष्ट्रीय न्यायिक अकादमी ही भोपाळ येथे स्थित असून तेथे जिल्हा न्याय व्यवस्थेतील न्यायाधीशांना आणि इतर भागधारकांना न्यायिक शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते. हे न्यायालयीन क्षमता आणि स्वातंत्र्य मजबूत करणे, नैतिक न्यायालयीन पद्धती रुजवणे, व्यावसायिक कौशल्याचा विकास करण्यास प्रोत्साहन देणे आणि ज्ञान वाढवणे यावर लक्ष केंद्रित करीत असे. त्या पत्राचा मजकूर असा होता: नॅशनल ज्युडिशियरी अकॅडमी म्हणजेच NJA would be grateful if you could be a resource person and guide participants in session 1 on the theme Fundamentals of Medical Forensic Law and Medical Negligence, Setting the Context. केवढा हा सन्मान! ह्याच्याहून कुणाचा जास्त गौरव होऊ शकतो असे मला वाटत नाही. जणू काही त्यांच्या डोक्यात आणखीन एक त्यांचा कर्तृत्वाचा आणि अभिमानाचा तुरा गोवला गेला. सर्व वैद्यकीय व्यवसायाला गौरव वाटेल असा हा सन्मान. आणखीन 5 वर्षे निघून गेली. डॉक्टर प्रकाश दामले ह्यांचा 80वा वाढदिवस जवळ आला. तो मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या प्रमाणात करायचे प्रताप, ज्योती आणि आमोदने ठरवले. मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला गेला. या समारंभात हॉल लोकांनी खच्चून भरला होता. त्यातच डॉक्टर दामलेंची लोकांच्या मनात असलेली प्रतिमा दिसून येत होती. या समारंभाला कित्येक मोठमोठे वकील, न्यायाधीश, उद्योगपती आणि एकाहून एक नावाजलेल्या माणसांनी हजेरी लावली होती. तसेच कित्येक लोकांनी शुभेच्छा सुद्धा पाठवल्या होत्या. डॉक्टर दामल्यांच्या घरी एक रिवाज होता. तो म्हणजे दर 6 महिन्यांनी डॉक्टर दामले हे डॉक्टर प्रकाश फडकेंना घरी बोलवायचे आणि घरातील सर्व व्यक्तींच्या रक्ताच्या चाचण्या करून घेत असत. त्या दिवशी रिवाजाप्रमाणे प्रताप प्रकाशच्या घरी आला. त्याने प्रकाशचे आणि ज्योतीच्या रक्तांचे नमुने घेतले. संध्याकाळपर्यंत रिपोर्ट्स आणून देतो असे सांगून तो निघून गेला. परंतु तो संध्याकाळी न येता दुपारीच 3 वाजता प्रकाशला भेटावयास आला. त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल हास्य नव्हते. त्याने रिपोर्ट्स प्रकाशला दाखवले. प्रकाशचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. परंतु ज्योतीचे रिपोर्ट्स पाहताच प्रकाशच्या पायाखालची जमीन सरकते आहे असे त्याला भासू लागले. तिच्या रिपोर्ट्समध्ये रक्ताचा कर्करोग म्हणजेच ब्लड कॅन्सर असल्याचे दिसून आले. रक्ताच्या कर्करोगाला वैद्यकीय भाषेमध्ये ल्युकेमिया असे म्हणतात. प्रकाशने परत एकदा चाचण्यांची खात्री कराव्यास सांगितले. परंतु प्रतापने त्याला सांगितले की त्याने 2दा नाही तर 3दा खात्री करून घेतली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योतीला डॉक्टर गोविंद अडवाणींच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. डॉक्टर अडवाणी हे मुंबईतील मोठे आणि अनुभवी ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कर्करोगतज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. ते जवळपास 50हून जास्त वर्षे वैद्यकीय सेवा करीत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्योतीची बोन मॅरो बायोप्सी केली असता ज्योतीला ल्युकेमिया असल्याची पुष्टी मिळाली. आता बोन मॅरो चाचणी नंतर मात्र ज्योतीला ल्युकेमियाची सर्व लक्षणे दिसू लागली.
त्यानंतर केमोथेरपी आणि इतर इलाज म्हणजेच ट्रीटमेंट सुरू करण्यात आले. त्या औषधांचे साईड इफेक्ट्स म्हणून ज्योतीला प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. तिची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. जवळजवळ 3 महिने डॉक्टर दामल्यांनी फार कठीण परिस्थितीत घालवले. हळूहळू ज्योतीच्या एक गात्रांनी दगा देण्यास सुरुवात केली. डॉक्टर दामल्यांनी ज्योतीला वाचवण्यासाठी त्यांच्या जीवाचे रान केले, परंतु काही चमत्कार झाला नाही. त्यांनाही आता कळून चुकले की या रोगावर काहीही इलाज नाही. अखेर तो दिवस उजाडला. ज्योतीच्या व्हायटल सायन्स मंदावत गेल्या आणि त्यानंतर ज्योतीने शेवटचा श्वास घेतला. डॉक्टर दामले हतबल होऊन आपल्या पत्नीस पाहत होते. एवढ्या वर्षाचा पत्नीचा सहवास, तिच्यावर असलेले अपार प्रेम, ह्या सर्व गोष्टी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होत्या. आमोदसुद्धा सुन्नपणे आपल्या आईच्या देहाकडे पाहत होता. जणू काही सर्व संपले होते. अखेर सर्व विधीनुसार ज्योतीचे अंत्यसंस्कार स्मशानात उरकले गेले. त्यानंतर 4 दिवसांनी ज्योतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा आयोजित केली गेली. इस्कॉनचा सर्वात मोठा हॉल हा लोकांनी तुडुंब भरला होता. डॉक्टर दामले मात्र कोणाशीही न बोलता खाली मान घालून बसले होते. त्या दिवसानंतर डॉक्टर दामले यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. ते कोणाशीही बोलत नसत, कुठेही बाहेर जात नसत. इतकेच काय तर त्यांनी आपल्या कन्सल्टिंग रूममध्ये जाणेसुद्धा बंद केले. एवढा मोठा माणूस, पण तो अक्षरशः कोसळला होता. प्रताप त्याच्याकडेच 1 आठवडाभर राहिला होता, पण डॉक्टर दामले त्याच्याशी सुद्धा एकही शब्द बोलले नाही. अगदीच तशी वेळ आलीच तर ते हलक्या आवाजात संवाद साधत असत. स्वतःच्या पत्नीच्या मृत्यूनंतर हा गृहस्थ एवढा हादरेल अशी कोणी कल्पनाच करू शकत नव्हते. एवढे उमदे, रुबाबदार आणि महान व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती इतक्या प्रमाणात नामोहरम होईल अशी शंका कोणाच्याही मनात आली नसती. पत्नीच्या मृत्यूचा त्यांनी जबरदस्त धक्का घेतला होता. त्यांनी खाणेपिणे देखील सोडले होते. आकाशात एकटक लावून ते तासनतास खिन्न नजरेने पाहत बसायचे. 6 महिन्यापूर्वीचे डॉक्टर प्रकाश दामले आणि आता वर्तमानातील डॉक्टर प्रकाश दामले ह्यात जमीन आसमानाचा फरक होता. अशातच त्यांची प्रकृती खालावत गेली. कोणी फोन केला तर ते उत्तर देत नसत. त्यांनी त्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप बंद करून ठेवला होता. तात्पर्य, ते संपूर्ण नैराश्यात म्हणजे डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि एके दिवशी जे घडू नये ते घडले. त्यांना सेरिब्रल स्ट्रोक, मेंदूला झटका मारला गेला. त्यांना ताबडतोब डॉक्टर शरद गुप्त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना तात्काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचा या जगाशी संबंध जणू तुटला गेला. बरोबर 30 दिवसानंतर जेव्हा डॉक्टर गुप्त्यांना कळून चुकले की आता जास्त वेळ व्हेंटिलेटर ठेवण्यात अर्थ नाही, त्यावेळेस त्यांनी आमोदला सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली आणि व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घेतला. असा एका महान व्यक्तिमत्वाचा अंत झाला. मला फक्त कवी बा ब बोरकरांच्या ओळी आठवल्या. त्या म्हणजे, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.